Brought to you by Ludo Fantasy. लूडो फैंटेसी दे रहा है 3 लाख तक का हेल्थ इंश्योरेंस बिकॉज वी केयर फॉर यू. डाउनलोड लूडो फैंटेसी नाउ. राणे असतील, पडळकर असतील यांनी ठोस पावलं उचलली पाहिजे. ते सरकारमधले मी तरी निकटवर्तीय म्हणतात, ते तर मांडीवरचेच आहेत, डायरेक्ट मांडीवरच बसलेले आहेत मुख्यमंत्र्यांच्या. त्यांनी पण प्रयत्न केला पाहिजे. फक्त आमचं सरकारला विनंती, सरकारमध्ये आहे तर माझा काही तो दोष नाही आहे. मी काही पाप केलंय का? मी सरकारमध्ये आहे. पांडुरंगाची पूजा दादांच्या हस्ते व्हावी हे साखर मी पांडुरंगाला इकडून पुंडलिकापासून घालतोय. चंद्रभागेच्या वाळवंटी आहोत आपण. तुमचं एक पुस्तक देखील येतं असं तुम्ही आता सांगितलं. काय, कोणतं पुस्तक आहे आणि काय? चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये मूळ पुंडलिकाचं दर्शन घेतल्याशिवाय जसं पंढरीचं पंढरीचं दर्शन पूर्ण होत नाही. त्यामुळं आज वेळ आहे तर म्हटलं चंद्रभागेच्या काठावर कशा कशा शासनाच्या सुविधा उपलब्ध आहेत, काय काय नेमकं आहे. आज मला एक दुर्मिळ चित्र दिसलं की राघोजी भांगेरा, ज्यांना इंग्रजांनी इथे अटक केली होती 2 जानेवारी 1848ला, ते स्थळसुद्धा शोधून काढलं गेलं आणि शासन दरबारी याबाबत दखल घेतल्या गेली पाहिजे. इथं एक चांगलं स्मारक निर्माण झालं पाहिजे. नामदेव महाराज किती ग्रेट होते, कारण या वाळवंटात पहिलं कीर्तन नामदेवांनी केलं. त्या कीर्तनात नामदेवांच्या वारकरी धर्माला आकर्षित होऊन किंवा पांडुरंग संप्रदायाला आकर्षित होऊन ज्ञानोबा राय आले, निवृत्तीनाथ आले, मुक्ताई आल्या, त्याच्यानंतर गोरोबा काका आले, सावता महाराज आले. असा 18 पगड जातीचा संप्रदाय त्यात आला. आणि त्यामुळं नामदेव महाराजांनी जर प्रचार केला नसता विठ्ठलाचा, पांडुरंगाचा, तर कदाचित पांडुरंगाचं महत्त्व हे जगभर पोहोचलं नसतं. त्यामुळं पांडुरंगाचे आद्य प्रचारक हे संत नामदेव महाराज ठरतात. आणि त्या अनुषंगानं नामदेवांच्या महाराष्ट्राच्या बाहेरील पाऊलखुणा किंवा उत्तर भारतातील पाऊलखुणा, कारण पंजाबमध्ये 3 गावा मिळून एक मंदिर नामदेव महाराजांचं आहे. चंद्रभागेच्या नदीपात्रात आम्ही अधिक वेगळं बांधकाम किंवा घाटाचं बांधकाम होऊ देणार नाही किंवा समाध्या बांधू देणार नाही. पण आता परिस्थिती पाहतो तर इस्कॉन जे आहे, इस्कॉन टेम्पल, त्यांनी तर घाटच बांधलाय अख्खा. त्यामुळे यांना कोणी परमिशन दिली हे सुद्धा महत्त्वाचं आहे. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर त्या याच्यामध्ये चिल्लर घोटाळा झालाय कोट्यवधी रुपयाचा. जिथं माझ्याकडे पत्र आलंय आता, जिथं गोरगरीब लोक आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता असं म्हटलं जातं, किंवा पंढरीसी जारे आल्यानो संसारान दिनांचा सोयरा पांडुरंग असं म्हटलं जातं. त्या दिन गोरगरीब लोकांच्या पैशाचा जर घोटाळाच मंदिरात होत असेल तर हे घोटाळे बाहेर निघायला पाहिजे. त्यामुळे आगामी माझं पाऊल हे असेल की जे काही माझ्याकडे तक्रारी आल्या, जर विठ्ठल रुक्मिणी संस्थांमध्ये तसा चिल्लर घोटाळा झाला असेल तर त्याच्यावर कायदेशीर एक समिती शासनाने बसवावी. आणि जर हा घोटाळा असेल तर ज्यांनी हा घोटाळा केला त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी. एकंदरीत माझी सरकार म्हणून मायबाप सरकारला विनंती आहे की छोटी छोटी मंदिरं, त्यात नरहरी सोनारांचं मंदिर आहे, सावता महाराजांचं मंदिर असेल, मल्लिकार्जुन मंदिर असेल, हे मंदिराच्या सौंदर्यीकरणाच्या नावाखाली पंढरी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. कारण ऐका पंढरीचे महिमान, राऊळ तितुके प्रमाण, तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे. जर पंढरीतला गवत आणि पंढरीतला दगडही देव असेल आणि ते जर कॉरिडॉरच्या नावाखाली उद्ध्वस्त होत असेल तर मला असं वाटतं की याच्यापेक्षा दुसरं पापच असू शकत नाही. आमदार गोपीचंद पडळकर असतील, आमदार नितेश राणे असतील, मंत्री, ते म्हणतायत की हिंदूंसाठी हे गोष्ट सगळी होतीये, त्याला तुम्ही विरोध करताय असं वाटत नाही का? त्या ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हिंदू धर्मासाठी होत आहेत, कॉरिडॉर जो होतोय असं त्यांचं म्हणणं आहे. प्रश्न फक्त पंढरीच्या पांडुरंगाचे भक्त काही फक्त हिंदू नाही आहेत ना. तुकोबारायांच्या पालखीची पहिली आरती अनगळच्या बाबाच्या दर्ग्यावर होते. तिथं तर काही हिंदू मुस्लिम संबंध नाही आला. जैतून बी तर मुस्लिम कीर्तनकार इथंच त्यांनी जीव सोडला कीर्तन करता करता. अनेक आपले ताजुद्दीन बाबा नावाचे मुस्लिम संत होते ज्यांना कीर्तन करता करता अटॅक आला. इथे हिंदू मुस्लिम जर प्रश्न असता तर तुकारामांच्या गाथेमध्ये अनेक अभंग अल्लावर आहेत, दरवेशाचे अभंग 3 अभंग आहेत तुकारामांच्या गाथेमध्ये. आता जे हिंदुत्वाचा बुरका घालून फिरतायत ना, प्रश्न असा आहे की तुम्हाला खरंच हिंदू जगवायचं असेल तर शेतकरी आत्महत्या हा मला वाटते हिंदू धर्माला लागलेला सर्वात मोठा डाग आहे. त्या आत्महत्या थांबण्याकरता काय करता ते करा. तुम्ही सांगा ना काय करायचं. तुम्ही सरकार आहे. मीच सरकार आहे, मी सांगतो ना. त्याच्या शेतमालाला योग्य भाव भेटला ना शेतकऱ्याच्या, मी आता शेतकरी म्हणून तुम्हाला उत्तर देतो. मी आमदार जरा बाजूला ठेवतो, माझा आमदार पण एका सातबाऱ्यावर साधारणपणे 4 क्विंटल 80 किलो एका सातबाऱ्यावर सोयाबीन खरेदी करण्याचं नाफेडचं धोरण होतं सरकारचं. आणि सोयाबीन उत्पन्न झालं एकरी 9 क्विंटल. मग उर्वरित 5 क्विंटलचं काय करायचं?
जितका प्रश्न तुम्ही हिंदू धर्माचा महत्त्वाचा म्हणता तितका त्याही पेक्षा गहन इथे हिंदू मुस्लिम हे चिवडा केल्यापेक्षा शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य भाव भेटण्याकरता आमदार म्हणून नितेश राणे मंत्री आहेत, त्यांनी एक प्रयत्न करावा. तुम्ही ज्यांचं नाव घेतलं ते पडळकर मंत्री आमदार आहेत, त्यांनी प्रयत्न करावा. मी पण प्रयत्न करतो. प्रयत्न करावा कोण म्हणजे करत नाही प्रयत्न ना करावा प्रयत्न. म्हणजे आता तुम्ही या सगळ्या गोष्टी बोलताय म्हणजे बोलण्याचा अधिकार तुम्हाला आहे का नैतिक? का पहिला नसाल का? मी मंत्री शेतकरी नाही. म्हणजे शेतकरी जरी असलं तर तुम्ही आमदार आहात. हो. पहिली गोष्ट, हो, अजितदादानं जी वक्तव्य केली कर्जमाफीच्या बाबतीत, काय केलं वक्तव्य? सरकार येण्यापूर्वी काय विषय होता की देवेंद्र फडणवीस महायुतीचे घटक म्हणून तुम्ही आज सरकारमध्ये नाही, आहात. नाही, नाही, ऐका पत्रकार साहेब, तुमची काहीतरी गफलत होते आहे. अजितदादांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आता सुरू आहे, पण मागच्या वेळेस माळेगावला ज्यावेळेस गेले त्यावेळेस त्यांना त्या साखर कारखान्याच्या कर्जमाफीबद्दल विचारल्यानंतर दादांनी ते उत्तर दिलं. 31 तारखेपर्यंत भरा ते. परत कोल्हापूरला एक पत्रकार परिषद झाली, कोल्हापूरला एक प्रश्न विचारला तर मी कधी म्हटलो होतो असं असं दादा म्हटलं सरकारने. मग त्याच्या पुढे तुम्ही पूर्वार्ध घेताय त्याचा, हा. पण तिथून उठल्यानंतर पण त्याचा उत्तरार्ध आहे ना. त्यांनी काय सांगितलं होतं की सरकारने कर्जमाफी देणार नाही असं म्हटलेलंच नाहीये. दादांच्या भाषेचा टोन असतो, त्या भाषेला पण वेगळे अन्वयार्थ लावले जातात. राहिला प्रश्न मी तुम्हाला काय सांगितलं, मी आमदार म्हणून तुमच्याशी आता बोलत नाहीये, मी शेतकरी म्हणून बोलतोय की जी लोक हिंदुत्व 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 करतात, आम्ही पण हिंदूची अवल्याद आहो ना. आम्ही काही पाकिस्तानात जन्माला आलेलो नाहीये. प्रश्न असा आहे की मूळ प्रश्न शेतकरी हा हिंदू समाजातला 90% शेतकरी आहे. 90% साधारण 10 ते 12 हजार रुपये कापसाला भाव असला तर तो शेतकरी थोडा म्हणजे बॅलन्स मध्ये राहू शकतो, फार काही प्रॉफिट नाही. फक्त आमचं सरकारला विनंती, सरकारमध्ये आहे तर माझा काही तो दोष नाही आहे, मी काही पाप केलंय का, मी सरकारमध्ये आहे. पण मी ज्या वेळेस सभागृहात बोलतो, मी असतं मग सदाभाऊ होते सरकारमध्ये, ते पण सरकारमध्ये असताना सरकारच्या विरुद्ध बोलतात. आमचं काम आहे शेतकऱ्याचे प्रश्न मांडणं. ते मारायचं पण तुम्ही, थोपटवायचं पण असं झालं. विरोधी पक्ष संपलाय ना सध्या राज्यातला. मी सोयाबीन आणि कापसाचा शेतकरी दिसतो ना, मी काळा, त्याच्यामुळे तो उत्पादक शेतकरी आहे. त्यामुळं मला असं वाटतं की बाबा ती प्रश्न आपण मांडली पाहिजे सातत्यानं. आम्ही मांडतो. आता राहिला निकटवर्ती असण्याचा प्रश्न. निकटवर्ती असलं तर मी असं म्हणू शकत नाही की जो हमीभाव ठरलाय त्यात 500 रुपये तुम्ही क्विंटल मागं अनुदान द्या. मला तर सगळा विचार करावा लागेल ना सरकारचा. सरकारने पण एक्सेप्ट केलं पाहिजे. सरकारचे बाजू मांडते आहे. महाराष्ट्रानं जे अमोल मिटकरी बघितले, त्यानंतर आता जे तुम्ही आता हिंदुत्वाचा बुरखा घालून जे राज्यामध्ये सध्या मी चालू, कुठे हिंदुत्वाचा बुरखा घातला? तुम्ही नाही, मग? पण आता जे सगळं चाललंय, हा. आता एक ऑर्डरचा विषय असेल किंवा जी भाषणं होत आहेत सध्या, ते काय वाटते तुम्हाला याबद्दल सगळं? आता आहे की भाषणं देणाऱ्यांच्या काय तोंडाला आपण लगाम लावू शकत नाही, ते काही पण बोलतात. आमचं म्हणणं असं आहे की हिंदू मुस्लिम हा भेदच पंढरपुरात किंवा वारकरी धर्मामध्ये नाही, हा मूळ मुद्दा. पण याच्यामध्ये जर कोणी आता जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिम असं करण्याचा प्रयत्न करत असेल तर तो आपल्या अभ्यासाचा प्रश्न आहे. तर शेवटी ते त्यांच्या भाषणात काही बोलतात, सबका बाप बैठा है वहां पे. तर त्यांच्या वडिलांनीच त्यांना सांगितलंय की बाबा असं नको बोलू. दोघांभावामध्येच ट्विटर वार सुरू आहे. याच्यावर मी काय बोलणार? आता आपल्यापेक्षा जास्त प्रगत असलेल्या लोकांबद्दल आपण काय बोलायचं? हे आसमानी आणि सुलतानी संकटामध्ये जो सापडलेला शेतकरी आहे तो खऱ्या अर्थानं हिंदू आहे. त्याचं संरक्षण करण्याकरता राणे असतील, पडळकर असतील यांनी ठोस पावलं उचलली पाहिजे. ते सरकारमधले मित्र निकटवर्तीय म्हणतात, ते तर मांडीवरचेच आहेत, डायरेक्ट मांडीवरच बसलेले आहेत मुख्यमंत्र्यांच्या. त्यांनी पण प्रयत्न केला पाहिजे. खरं तर शेतकऱ्यांबद्दल तुम्हाला जी तळमळ दिसते, कृषी मंत्रीपद तुमच्यासारख्या व्यक्तीला देणं गरजेचं होतं असं वाटत नाही का? म्हणजे अजिबात नाही वाटत. नाही कशाला वाटत? मंत्रीपद कशाला हवंय? नको. अधिकार मिळाले तर काम करचाल ना तुम्ही. हे बघा, मी ढेकळाचा पंचनामा करणार का असं तर तुम्ही म्हणणार नाही, ही तुमची तळमळ बघून वाटतंय. असं आहे, माणिकराव कोकाटे साहेबांचा पण बोलण्याचा एक टोन आहे, पण त्याचा ते अन्वयार्थ निघतो आणि मग त्यांनाच अडचणी निर्माण होतात. त्यांनी एकदा जे नाही, काय कितीतरी वेळा म्हटलं निघाला. होतात कधी कधी. आता शेवटी कृषी मंत्री आहेत. मला एक साधा प्रश्न उत्तर सांगा, कृषी मंत्री असताना शेतकऱ्याच्या विरुद्ध कसं काय कोणी वक्तव्य करणार? नाही करणार. काहीतरी चुकतंय, कुठेतरी चुकतंय. अजितदादांच्या एका भाषणाचे वेगवेगळे अन्वयार्थ, एका वाक्याचे वेगवेगळे अन्वयार्थ लावले जातात. आम्ही अनेक वर्षापासून पांडुरंगाचरणी अशी विनंती केलेली आहे. आज मी वाळवंटात आहे चंद्रभागेच्या, आणि उद्या तेच साकडं घालणार आहे. तर ठीक आहे, विठ्ठल कोणाचा ऐकतो हे शेवटी पांडुरंगाची मर्जी असते. पण त्या पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मला वाटत आलंय की आषाढी एकादशीची पांडुरंगाची शासकीय महापूजा ही अजितदादांनी सपत्नीक करावी. त्या महापूजेमध्ये आम्हालाही सहभागी होता यावं. मानाचे वारकरी म्हणून का होता येईना, वाटल्यास आम्ही 12 तास पूर्वी थांबू दर्शन रांगेमध्ये, पण तसं व्हावं. आणि अक्षरशः बरं का नको, अजितदादांसारखा एखादा नेता जो इतक्या चांगल्या पद्धतीने आज माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या वरून
काय काय ट्रोलिंग होतं, ते तावरे काय बोलतायत, रात्रीच्या बँका उघड्या आहेत, कोणी म्हणतं पैसे वाटप झालं. तुम्ही त्याच्यात कोणी म्हणतं की चेअरमन चं पद मागतायत राज्याचे दादाच म्हणले होते उपमुख्यमंत्री. भाषणामध्ये हो ना, पण chairman. त्याच्या मागचं कारण तर समजून घ्या. मला चेअरमन व्हायचा, चेअरमन पदाचा उमेदवार म्हणजे का? कारण हजारो लोकांचं पोट आहे त्या कारखान्यावर, हजारो लोकांची कुटुंब त्या कारखान्यावर आहेत, त्यांची माती होऊ नये याकरता दादांनी दंड थोपटले असतील. आणि पूर्वापार चालत आलेले लोक जर काहीच करत नसतील तर दादांनी ते बोललं तर चुकलं काय? एवढंच सांगायचं की अजितदादांची प्रामाणिक तळमळ जनतेच्या कामासाठी असते. त्यामुळे आणि विठ्ठल सुद्धा जनतेचा देव आहे, तो 18 पगड जातीचा देव आहे. दादांच्या पक्षात सुद्धा 18 पगड जातीचे लोक आहेत. त्यामुळे पांडुरंगाची पूजा दादांच्या हस्ते व्हावी हे साकडं मी पांडुरंगाला इकडून पुंडलिकापासून घालतोय की माझं या वर्षी नाही पण पुढच्या वर्षी तरी पांडुरंग आहे केलं. पण या साकड्यामुळे कुठेतरी दादांना अडचण येते असं वाटतंय का? म्हणजे बघा तुम्ही ज्या वेळेस वक्तव्य केलं किंवा दादांनी अशी इच्छा व्यक्त केली हा. तेव्हापासून काय काय आरोप दादांवरती व्हायला लागले, कुठेतरी अडचणीत आणण्याचा वारंवार प्रयत्न होतोय. लक्ष्मण हाकेंचा विषय असेल की निधीचं तुम्ही सांगितलं, तो पूर्ण नाही विषय घेत मी, तो असेल किंवा परत जे नेते टीका करतायत ते एकनाथ शिंदे देखील उपमुख्यमंत्री आहेत, मात्र कुठेही त्यांचं नाव येत नाही. टार्गेटवरती सत्तेमध्ये फक्त दादाच असतात. जाणीव म्हणजे मुख्यमंत्री व्हायचं कुणी इच्छा व्यक्त केली, पंकजाताईंचं पण उदाहरण पाठीमाग अशा गोष्टी घडल्या की बरोबर त्या माणसाला टार्गेट केलं जातं. असं काय तुम्हाला अनुभव येतोय का? 100% दादा या महाराष्ट्राच्या राजकारणामधलं एक मोठं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना टार्गेट करून काही लोकांना आपलं नाव मोठं करायचं असतं, मीडियाची TRP खेचायची असते. आणि काही तुम्ही ठीक आहे ना, मागणी करा, पण त्याच्या काही मर्यादा असतात. एकेरी भाषेमध्ये बोलणं, त्यांच्या वडिलांपर्यंत जाणं आणि मग तशा पद्धतीनं कोणी बोललं तर तशी उत्तर द्यायला आम्ही पण समर्थ असतो. पण परत येतो मग यशवंतराव चव्हाण साहेबांचा सुसंस्कृत महाराष्ट्राचा वारसा, शिवशाहू फुले आंबेडकर पुण्यश्लोक अहिल्याबाईंचा सुसंस्कृत महाराष्ट्राचा वारसा, तो फक्त आम्हीच जपायचा असंही लोक सांगतात. मग आम्ही जपतोय तो. प्रश्न असा आहे की अजितदादा काम करणारी व्यक्ती आहे आणि सातत्याने जो काम करतो त्याच्यावरच टीका होते. निंदक माझा सखा आणि वस्त्र धुतो फुका, हे तुकोबांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे निंदकाला काय निंदा करायच्या त्या करू द्या. नाही, दादांनी पूजा केली का मी त्यांच्या मागच बसेल महापूजेमध्ये सपत्नीक बसणार, तोच माझा तेवढाच अर्थ आहे. आणि एक गोष्ट आहे, भावना माझी प्रामाणिक आहे. चोखोबांच्या पारीचं आपण दर्शन घेतलं म्हणजे चोखा डोंगा परी भाव नाही डोंगा. म्हणजे चोखोबा जरी कसा बिचारा साधा भोळा असला पण त्याचा पांडुरंगाप्रती जसा भाव होता तसा आमचा अजितदादांप्रती भाव आहे. चोखा डोंगा परी भाव नाही डोंगा. धन्यवाद. काय भुलला अशी वरली या रंगा. मुंबई तकसाठी नितीन शिंदे, पंढरपूर.